आज तिसरा सलग दिवस आहे आम्ही बाहेर परत चाललोय. किरण दादा, किरण दादा. हॅलो गाईज, आम्ही हे पेरू खातो. तुम्हाला नॉस्टॅल्जिया. अच्छा. सो आम्ही आलेलो आता इकडेच. आम्ही भीमाशंकरला जाऊन मस्त पैकी पायांची नको हे सर्व्हिसिंग करून आलोय. हे बघा अशी झोप लागली पाहिजे. हेलो गाइस, हम आज कितवा तिसरा सलग दिवस आहे ना आपला. आज तिसरा सलग दिवस आहे आम्ही बाहेर परत चाललोय. म्हणजे बाहेर नाही, असं म्हणजे जागा बघायला चाललो. आमची जी असं शिवण्याला जागा आहे, मी आधी कधी मेन्शन केलं असेल आय गेस. तर तिकडे चाललो आम्ही असं जरा फिरायला, बघून यायला काय झालंय तिकडे. खूप म्हणजे सारखं येणं जाणं होत नाही ना त्याच्यामुळे. सो बोर मारले आम्हाला असं कळालं आमच्या मोठ्या आपणकडून की तिकडे कोणीतरी बोर मारलं. ते बोर कुठे आहे हे बघायला जायचं आम्हाला नेमकं आता. तर हे बघा, ये आई आणि इथे नव्या आहे, इथे अप्पा आहे. अप्पा हॅलो करा. हॅलो हॅलो. हा हे बघा पप्पा इकडे बघा. पप्पा पप्पा हॅलो. हा बाबा हॅलो करा. हॅलो हॅलो. हाय हाय. निघालंय आता. मस्त मज्जा करून येणार. तिकडे एक कॅफे आहे, काय हो, मशरूम कॅफे ना. सो विल विजिट दॅट. म्हणजे तशा ठिकाणी ते कॅफे चालू आणि चांगलं चालतंय. दाखवेन आज तुम्हाला. छान आहे, टेस्ट वगैरे पण सगळं चांगलं आहे. सो लेट्स सी. याय किराणा दुकान आल्याचा पण धंदा चांगला होता. होणार आता हसून दाखव. फार्महाऊसवाले घेऊन जातात बाटल्या बिटल्या नाही का. शांत बसलेत दोघे पण. दूध घेऊन जातात, पाण्याच्या बाटल्या, छोट्या मोठ्या खाण्याच्या वस्तू. आम्ही इकडे थांबलोय समटण्याला आणि इकडे मस्त पेरू. 2-4 ठिकाणी चांगले पेरू सोडून आम्ही एका सडक्याच्या ठिकाणी थांबायला घेत होतो. पण मग आईने सांगितलं पुढे घ्यायला, तर आम्ही पुढे आलोय जरा. अरे इकडचे नको घेऊ, हे पहिल्या नंबरचे घेणं. अरे बापरे. किरण दादा, ओय किरण दादा, किरण दादा. हॅलो गाईज, आम्ही हे पेरू खातो. सोमटण्याला थांबलेलो आम्ही. तर इकडे लाईन मध्ये विकत बसले सगळे लोक आणि चांगले डिमांड आहे. लोक पण थांबतात आहे. मस्त आहे, टेस्टी आहे. पेरूच काय फायदे असते? सफरचंदपेक्षा जास्त फायदे असते. शुगर होत नाही. ब्लड सुद्धा काय करतात हे नाही करत ना, अँटीऑक्सिडंट. बोला हो, काय झालं तुम्हाला? नॉस्टॅल्जिया हिट होते. नॉस्टॅल्जिया. अच्छा. नॉस्टॅल्जिया नाही, नॉस्टॅल्जिया. ओके, ये भी सुन लो गाइस. स्कूल में ऐसा बाहर ऐसा मिर्च नमक लगा के पेरू खाते थे ना. हाँ, वो वाला दिन याद आ गया एकदम, खा के मस्त मजा आ गया. अच्छा था पेरू, अच्छा था यार जेन्युइन. ओके. हाँ खाना चाहिए सबको. इधर आते नए आए ना, पेरू के लिए लोगों को समटने मत बुलाओ. मतलब दिस सीजन की खा सकते हो. हाँ किधर भी जा रहे हो ऐसा माहौल. ती पण दाखव. नव्या पण दाखवते, जसं मी दाखवते ना तसं नव्या पण दाखवते. हा तिथं दाखव. खाल्ली ना पेरू. वो एक लो ना पेरू. छोटा आहे की छोटा? फोडलेलं आहे. देऊ दे. हाँ फोडलेलं म्हणजे दिदासाठी ठेवा थोडा. नव्यासाठी ठेवलंय. हे बी गुलाबीच आहेत का? अरे बापरे, मस्त पिकलेलं आहे. टेन्शन नाही नव्या खायला. तृप्त होते का माणूस. पिकलेले तर लय भारी लागायला लागले ते एकदम. आमच्या इकडे गणपतीला जायचं विचार, म्हणजे मोठ्या पप्पांनी विचारलं इकडे जायचं का. पण 2 दिवसापूर्वीच आम्ही भीमाशंकरला जाऊन मस्त पैकी पायांची नको हे सर्व्हिसिंग करून आलोय. त्याच्यामुळे आम्ही काही इकडे जाणार नाही, कारण तिकडे पण पायऱ्या आहेत आणि ते चढायला आम्हाला जमणार नाहीये. त्याच्यामुळे ते कॅन्सल केलं.
संडे गाईज सोमटण्याला गर्दी आहे. स्वतःच्या जागेवर चाललं. हे राकेश किराणा दे रे. हो दे. जाऊ दे हे मधून येते. हा. हे बघा त्याला खायचं, आम्हाला सगळ्यांचं सोडून त्याला घाई लागली, त्याला खायचं. थोडं थोडं का तेव्हा ते कसं एकटं एकटं खाल्लं ना पोरांना बी असं होतं. खा रे. आहे ना तू खा. त्यांना माहितीच नाही तर पहिल्यांदाच आहे तो पेरू. ते बघा तोंड उप्प करतय पण त्याला खेळायला पाहिजे ती किती आगाव आहे. बाद झाला मन भरला. हा, नऊ खा. संप्या मम्म्या संपे ते कापलेलं सगळं संपलं. हम्म. आप्पा आता पाठीमागे घेणार आहेत. हम्म. दिसतंय ना डोळ्याला नुसतं चिवटून लई ऊन येत आहे का हो? घेऊ त्याला माग. हा असू दे की विटॅमिन भेटतंय घरात. सो आम्ही आलेलो आता इकडे जागेकडे. आमचं बांधकाम वगैरे चालू केलं बऱ्याच लोकांनी. आम्हाला तिकडे बोर दुसऱ्यांच्या जागेत आहे गेस बघायला पाहिजे. हे बघा मस्तपैकी फार्म हाऊसेस वगैरे आहेत तिकडे बरेच. ही दुसरी जागा आहे बरं का. म्हणजे जे मी पहिलं तुम्हाला दाखवलं होतं की जिकडे गेलो होतो तिथे आम्ही ॲक्च्युअल राहायला जाणार आहे. आणि इकडची जागा ही पूर्वी घेऊन ठेवलेली अशीच, ही शिवणेला आहे. इकडे काय राहायचं वगैरे प्लॅन नाही आहे पण आहे जागा अशीच. दिस इज आवर प्लेस. मस्तपैकी हिरवळ आहे. पूर्वी काहीतरी वर्ष झालं असेल आले असेल तेव्हा. भरपूर पाणी आहे बोरला. इकडे बोर. की बाहेर पण हे तिथं. चलो काहीतरी करा मग ती करा. हे बघा जुटलू घातले होते मस्त पैकी. जुटलू आता सोडले सगळं. ओरड पप्पाला ओरड. हाय गाईस. यू बापरे. अच्छू अच्छू. वाह झोपलाय. घरी पण झोपून आलाय तो आणि इकडे पण झोपलाय. मस्त झोप लागली त्याला वाऱ्यामध्ये. बाबा आहेत ना तिकडं. कशाला तिकडे जायचं? हे बघा अशी झोप लागली पाहिजे. एक केअरटेकर ठेवा त्याला पगार. इकडे आली तर अशी झोप लागते. यू कॅन इमॅजिन. वाल्यांची सांभाळा संपली काय झाले गुन्हेगारी भांडणे किती सांगितले कराय ते पैशा पायी आपल्याला चौकीत जायला लागेल शहरात. मस्त झोप लागली आहे त्याला. आणि दिस वन इज बिझी. आवाजच जास्त. मस्त फार्म हाऊसेस वगैरे तिकडे. नारळाचे झाड फार्म हाऊसेस. कवऱ्यावर बसून कुठं आलं तू? भुबूचा आवाज येतो आम्हाला मागे पण भुबू दिसत नाहीये. हो हो तिकडे आहे का भुबू? आणि कसं आहे आपलं व्ह्यू? कसं आहे? मस्त आहे का? काही मजा आ रहा है. मस्त आभाळ आलंय. थंड थंड वारा आहे. हा इथे गप्पा गाणे यायला लागलेत. 1350 नाही दिला म्हणून चांगलं आहे की. चांगलं रेट भेटलं. बाहेर असे जोपर्यंत झोप होती कशा गाडीमध्ये आला डोळे उघडले बघा इकडे. खरं नाही. बाहेर चांगलं होतं की. ते नाही बाय. गुत्त्या गत्रा मग नाही ते बंगल्याच्या साईडला गोल नाही का, ते रिवर्स मारायला लागलं ना तिकडे. भाऊ आपलं पुढे तारा नव्हतं का बापूजी? हे परवाचं टाकलं का? नाही ते एडिट करायचे ना टाइम लागतं ना बापूजी ते. 2-3 घंटे. मी आतमध्ये गेले की 12 पर्यंत होते माझं एखादं व्हिडिओ एडिट. जिमिनायला सांगायचं ते एडिट करत नाहीत मित्रा. प्लीज एडिट दिस व्हिडिओ. तसं नाही होत तसं ते. नाही होत. तसं झालं असतं तर काय मग कंटेंट क्रिएटरचं काय चाललं असतं. कुछ मेहनत नाही करणे